नमस्कार मित्रांनो, श्रीकांत शिंदेचं कॅबिनेटसाठी नाव ठरलं. राज्यमंत्रीपद ओमराजे की संजय जाधवांना. केंद्रात कुणाकुणाला लॉटरी लागणार, ए टू झेड माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. केंद्रीय मंत्रिमंडळात विस्तारात शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद व राज्यमंत्रीपद मिळणार असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे. यात खासदार श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे. तर राज्यमंत्री पदासाठी नव्याने आलेले 6 खासदारांमध्ये रस्सीखेच सध्या सुरू आहेत आणि तेच आपण सविस्तर बघूया. त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर असून गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसापासून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं बोललं जात आहे. परंतु केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तारीख समोर आलेली नाहीत. एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. एक दिवसीय दिल्ली दौरा करून एकनाथ शिंदे आज रात्री मुंबईत पुन्हा परतणार आहेत. आज दुपारी एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल होतील. ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर शिंदे पहिल्यांदाच दिल्लीत येत आहेत. राज्यातील इतर काही विषयावर चर्चा होणार असण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याला महत्व आलेलं आहे. पक्ष संघटनेच्या दृष्टीने राज्यमंत्रीपद विदर्भात ठेवायचे की मराठवाड्यात यावरून शिंदेच्या शिवसेनेमध्ये चर्चा सुरू आहेत. ठाकरेच्या शिवसेनेमधून शिंदेच्या शिवसेनेत आलेल्या खासदारांमध्ये संजय जाधव ज्येष्ठ खासदार आहेत. संजय जाधव यांच्या माध्यमातून मराठवाड्यात पक्ष संघटन आणखी मजबूत करण्याचा शिवसेनेचा मानस आहे. मात्र शिंदे गटाच्या सर्व खासदारांमध्ये सर्वात ज्येष्ठ असलेले प्रतापराव जाधव यांना वगळायचं की नाहीत यावरून शिंदे यांच्या शिवसेनेत चर्चा सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. कॅबिनेट मंत्रिपदासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं नाव अंतिम झाल्याचं सूत्राची माहिती आहे. श्रीकांत शिंदे यांच्या नावाला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचाही पसंती आहे. ठाकरेचे 6 बंडखोर शिवसेनेत सामील झाल्याने शिवसेनेच्या खासदारांची संख्या 13 वर गेली आहे. यामुळे खासदारांची सर्वाधिक संख्या असणारा शिवसेना हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. त्यामुळे केंद्रात वाढलेलं वजन वाढलेल्या शिवसेनेच्या पदरातही अधिकच मंत्रिपद पडण्याची शक्यता आहे. शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मग ठाकरेंची साथ सोडून शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या खासदारांची नावे आपण थोडक्यात बघूया. सर्वात अगोदर येते संजय दिना पाटील, त्यानंतर ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वाघचौरे. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.